नमस्कार मित्रस्वनी. आज ना ऐराणी बातम्या 2030 ना राष्ट्रकुल स्पर्धा अहमदाबादमा व्हावं शेतस. ज्येष्ठ अभिनेता पंकज धीरनं निधन. त्यासनी 1990 दशकमा महाभारतमा कर्णनी भूमिका निभाडी होती. ₹73 पैशांनी वाढना. ऑस्ट्रेलियासमोर आज बांगलादेशनं आव्हान. फुटबॉल विश्वचषकसाठी इंग्लंड पात्र ठरना. देशमा औषधेसनी चाचणीसाठी नवीन कायदा येवावशे. राज्यातील 3,500 कंत्राटी शिक्षकले 27 कोटी बोनस भेटावशे. साखर कामगारसना 5 वर्षना वेतन करार मंजूर. कालदिनपाईन अमेरिकामा भारतनी टपाल सेवा सुरू व्हयनी. बांबू धोरण 2025 जाहीर. 5 लाख रोजगार निर्मिती व्हावशे. उच्च न्यायालयमा 22 ते 28 नवीन पदसनी निर्मिती व्हयनी. आता ऑफलाईन पण डिजिटल पेमेंट वाट लावता यावशे बरं का. आणि इंटरनेटनी गरज नाही त्याले. सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू व्हयनी. यंदा थंडी जास्त राही बरं का. 86% हिमालयावर बर्फ पसरेल से. शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी अनुदानमा वाढ व्हयनी. प्रति शेतकरी 2 लाख भेटतीन. भारत 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार शे बरं का. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारतनी 7व्यांदा बिनविरोध निवड. पालिका मतदार यादीवर हरकतीसाठी शुक्रवारपर्यंत मुदत. जिल्हा परिषद व पंचायत समितींना आता स्वीकृत सदस्यासले संधी भेटावशे. मराठा आरक्षणनी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरले व्हावशे. प्रशांत किशोर यासनी निवडणूक रिंगणमधून माघार. रणजी करंडक स्पर्धा आजपासून व्हावशेतस. मित्रस्वनी या होतात आजना ऐराणी बातम्या. आते दखा पहिले इंटरनेट लागे डिजिटल पेमेंट कराले. आते ती सिस्टम राहिली नाही. आता बँकासमा खूप बदल होई राहणार. ती होती आहे महत्त्वाने आजनी बातमी. या बातम्या आवडणार 2 जणले नक्की वाट लावा मित्रस्वनी. व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद.